अकॅडमिक रिसर्च होत असतो, जिथे आमच्याकडे जवळपास 28 मास्टर्सची मुलांचं ॲडमिशन होत असतं आणि ते रिसर्च करत असतात. त्याचप्रमाणे 10 PhDचे ॲडमिशन होत असतात आणि ते सुद्धा वेगवेगळ्या विषयावर संशोधन करत असतात. त्याचप्रमाणे आपलं दुसरं महत्त्वाचं सेंटर म्हणजे तारापूरवाला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन बांद्र्याला आहे आणि त्याची प्रोजेक्टर पनवेलला सुद्धा आहे. तर तिथे सुद्धा आपलं पहिल्यापासून हे सर्वात आपलं जुनं सेंटर आहे. 1951 साली तारापूरवाला मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्थापन झालेलं आहे. तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपला शोभिवंत माशाचा रिसर्च चालतो. तिसरं सेंटर आहे मरीन बायोलॉजिकल रिसर्च सेंटर, जे रत्नागिरीत आहे पेठ किल्ल्यामध्ये. जे ते सुद्धा 50 वर्षापेक्षा जास्त जुनं संशोधन केंद्र आहे आणि तिथे मत्स्यालय सुद्धा आहे. सर्वांनी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते बघितलं असेल की मत्स्यालयामध्ये विविध मासे असतात, तिथे संशोधन चालू असतं. आणि चौथं एक महत्त्वाचं रिसर्च स्टेशन आमचं सिंधुदुर्गमध्ये आहे, जे फिशरीज रिसर्च स्टेशन मूळदे कुडाळ येथे. तर तिथे सुद्धा डेडिकेटेड शोभिवंत मत्स्य संशोधन केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेलं आहे. तर या 4 ठिकाणी आपलं संशोधन मोठ्या प्रमाणावर चालू असतं. याच्यामध्ये जे काही रिसर्च झालेले आहेत, मी म्हटलं जसं अकॅडमिक रिसर्च आमच्या मुलांचे काही झालेले आहेत, कुठल्या माशांवर झालेले आहेत, तर त्याची मी थोडक्यात माहिती इथे सांगणार आहे. डिटेल जर आपल्याला असेल तर आपण नंतर ते डिस्कस, ॲक्च्युअल थिसिस असेल, रिसर्च पेपर्स असेल ते बघून तुम्ही त्याच्यावर हे करू शकता. पण हे जे रिसर्च मी तुम्हाला जे आउटलाईन देणार आहे की गोल्ड फिशवर कोणी रिसर्च केलेलं आहे, तर गोल्ड फिशवर तुम्ही बघू शकता की या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं डायटरी इन्क्लुजनसाठी केलं असेल, त्याच्यामध्ये त्यांनी पपई आणि मॅग्निफरा इंडिका सारखे घटक वापरून त्यांनी कलरेशनवर अभ्यास केलेला आहे गोल्ड फिशचा. तसं दुसरा चंदन कुमार यांनी स्टॉकिंग डेन्सिटी आणि सर्वायवल फ्लोटिंग केजेसमध्ये कसं चांगलं सर्वायवल होऊ शकतो. म्हणजे आजकाल बऱ्याच वेळा केजेसमध्ये पण किंवा बायोफ्लॉक सिस्टीममध्ये सुद्धा आपल्याला शोभिवंत माशांचं संवर्धन करतात. ते कसं करू शकतं हे त्यांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट दिलेले आहेत. त्याचप्रमाणे डायटरी बांबू चारकोलचा ग्रोथ परफॉर्मन्स कसा इफेक्ट होईल याचं सुद्धा संशोधन आपल्या इथे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर असे वेगवेगळे संशोधनाचे विषय घेऊन विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यातून पुढे या टेक्नॉलॉजीने पब्लिश करून कोणी पुढे वापरू शकतात किंवा याच्यातून एखादा नवीन आयडिया येऊ शकते. त्याचप्रमाणे वाघमोडे जे आहेत त्यांनी बायोफ्लॉक सिस्टीम मध्ये कसं आपलं गोल्डफिशचं रेटिंग चांगलं होऊ शकतं. आजकाल सगळ्यांना माहिती आहे बायोफ्लॉक सिस्टीम मोठ्या प्रमाणात वापरली जाते. फिश कल्चर असेल, तिलापिया असेल, मंगस मासा असेल किंवा सगळ्यांसाठी किंवा मत्स्य बीज उत्पादनासाठी म्हणजे सीड वाढवण्यासाठी सुद्धा बायोफ्लॉकची सिस्टीम चांगली आपल्याकडे वापरली जाते. आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक प्रकल्प आहे जिथे आपण रोहू कटला मृगलचं सीड बायोफ्लॉक पद्धतीने वापरून आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे छोट्या बायोफ्लॉक सिस्टीम आपण काय वापरतो छोट्या जागेमध्ये जास्त मासे तयार करण्यासाठी. तर तशी सिस्टीम आपण इथे अशी सिस्टीम आपण शोभिवंत माशांसाठी सुद्धा वापरू शकतो. तर त्याचप्रमाणे जागृती आहे, तिने पण रिसर्च केलेलं आहे की इनरिच आर्टिमियाचा ग्रोथ अँड सर्वायवल ऑफ गोल्डफिशवर कसा फरक पडतो, त्याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. दुसरे आहेत अभिषेक गाडे, त्यांनी सुद्धा गोल्डफिश बायोफ्लॉक सिस्टीम मध्ये कसं वेगवेगळे कार्बन नायट्रोजन रेशो, बायोफ्लॉक सिस्टीम काही जणांना जर माहित असेल तर त्याच्यात कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन करणे हा सर्वात महत्वाचा विषय असतो. तर तो कार्बन नायट्रोजन रेशो मेंटेन कसा करायचा, त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट्स काय आहेत त्याचा अभ्यास इथे केलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे एक सत्यजित बेलसर म्हणजे आहेत, त्यांनी सुद्धा वेगवेगळे डायटरी प्रोटीन अँड एनर्जी लेवल काय गोल्डफिशला लागते. तर असे संशोधन गोल्डफिशवर झालेले आहेत. बरेच प्रबंध आम्ही मुलांनी तयार केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे स्टाफने सुद्धा त्याच्यावर रिकमेंडेशन्स दिलेली आहेत. त्याचप्रमाणे पुढचा मासा जसं निऑन टेट्रा, याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ आणि सर्वायवलवर एक्सपेरिमेंट झालेले आहेत. स्पॉन आणि फ्रायचा ग्रोथ सर्वायवल. त्याचप्रमाणे दरवे आहेत, त्यांनी कुठले डाएट वेगवेगळे आहेत जे निऑन टेट्राच्या कलरेशनसाठी वाढीसाठी चांगलं डाएट होऊ शकतं. त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर तिबिले आहेत, जे सगळ्यांना माहिती आहेत की राजू तिबिले हे ऑर्नामेंटलमध्ये काम करतात. त्यांनी सुद्धा स्पॉनिंग आणि लार्वल रेंजच्यावर निऑन टेट्राचं चांगलं काम केलेलं आहे. तर असे हे अकॅडमिक रिसर्च आमच्या इथे सुद्धा झालेलं आहे. त्याच्यानंतर एक दुसरं पुढचा मासा आहे तो डिस्कस फिशवर. आता हा सुद्धा राजू तिबिले यांनी डिस्कसवर खूप चांगलं काम केले, ज्याच्यामध्ये त्यांनी
ग्रोथ आणि सर्वायवल ऑफ डिस्कस आणि त्याचप्रमाणे त्याच्या टेम्परेचरचं त्यांच्या प्रजननाच्या परफॉर्मन्सवर काय इफेक्ट होतो, हा एक मोठा रिसर्च त्यांनी CIFL असताना PhD मध्ये त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा ऑस्कर फिश तुम्ही बघत असाल, सॉरी ऑस्कर फिशच्या याच्यावर सुद्धा काय लिपिड सोर्स जो आहे, डायटरी लिपिड सोर्सचा ग्रोथ आणि सर्वायवल काय इफेक्ट होतो, तर त्याचा सुद्धा अभ्यास श्री पवार यांनी केलेला आहे. त्यानंतर दुसरा डायटरी प्रोटीन लेवल आणि स्टॉकिंग डेन्सिटीचा ग्रोथ आणि याच्यावर काय फरक पडतो, की किती एका लिटरमध्ये किती मासे असावे किती नसावे, त्याचं वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स लावून त्याचा अभ्यास करून त्यांनी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जो फ्लॉवर ऑन फिश आहे याच्यावर सुद्धा बऱ्याच जणांनी काम केलेलं आहे. कोणी कॅरोटिनॉइड सोर्स वापरून त्याचं पिगमेंटेशन कसं चांगलं होईल, त्याच्या ज्युव्हनाईलचं पिगमेंटेशन कसं चांगलं होईल याचा अभ्यास केला आहे. दुसरं माने यांनी त्याचे दुसरे हार्मोन इनकॉर्पोरेटेड फीड वापरून कशा प्रकारे चांगलं फ्लॉवर ऑन फिशचा सर्वायवल आणि ग्रोथ कसा चांगला येईल याच्या संदर्भात संशोधन केलेलं आहे. चौधरी आहेत त्यांनी ग्रोथ अँड सर्वायवलच्या ग्रोथ अँड सर्वायवल ऑफ फ्लॉवर ऑन फ्राय माशाचं कसं चांगली ग्रोथ होईल त्याच्यासाठी अभ्यास केलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड लेवल्स असतील, त्याची फीड इफिशियन्सी, सर्वायवल, म्हणजे असे वेगवेगळे म्हणजे तुम्ही सांगू शकतो पॅरामीटर्स घेऊन आपण त्याचा अभ्यास करतोय की कसे आपल्या फ्लॉवर ऑन फिशवर हे सगळं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे एंजल फिश जो आपल्या मार्केटमध्ये खूप महत्वाचा एंजल फिश आहे, त्या एंजल फिशमध्ये सुद्धा ॲनेस्थेशिया व ट्रान्सपोर्टेशन वापरून कसा एंजलमध्ये चांगलं सर्वायवल मिळेल. आपण जेव्हा लांब लांब मासे पाठवतो तेव्हा त्याच्यामध्ये ॲनेस्थेटिक कुठले कुठले वापरू शकतो आणि त्याच्याप्रमाणे कुठले कसं ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित करता येईल. नंतर प्रियांका सावंत यांनी डिफरंट स्टॉकिंग डेन्सिटीचा ग्रोथ आणि सर्वायवलवर काय इफेक्ट होतोय, वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणतो किती, जसं मी आता सांगितले की एका लिटरमध्ये किती मासे तुम्ही चांगल्या प्रकारे वाढू शकता, त्याचा अभ्यास झालेला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रिसर्क्युलेटरी वॉटर सिस्टीम मध्ये सुद्धा एंजल कसा चांगला संवर्धन करता येऊ शकतं त्याच्याबद्दल कोरे यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे एक विद्यार्थी होत्या गौरी शेलार यांनी PhD मध्ये इन्फ्लुएन्स ऑफ डायट्स ऑन ग्रोथ अँड रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स ऑफ एंजल फिश याच्यावरतीने खूप चांगलं काम केलेलं आहे. याच्यातून त्यांनी एक फीड स्वतः एंजलसाठी फीड बनवून त्याच्यावर पेटंट सुद्धा मिळवलेलं आहे. म्हणजे ही खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे कॉलेजसाठी की याच्यावर या कामासाठी आपल्याला पेटंट सुद्धा मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं जे आहे अरोवाना फिशवर सुद्धा जे गोरे म्हणून आहेत ते आपल्या बरोबर आहेत आता दिव्यजित, त्यांनी असेसमेंट ऑफ सप्लिमेंटेशन ऑफ डायटरी ब्लॅक सोल्जर लार्वा मील ऑन ग्रोथ अँड सर्वायवल, म्हणजे ब्लॅक सोल्जर लार्वा सुद्धा खाद्य म्हणून आपण वापरून कसं चांगल्या प्रकारे अरोवाना फिश तुम्ही ग्रोथ करू शकता, त्याचा चांगला सर्वायवल मिळू शकता याच्यासाठी काम केलेलं आहे कॉलेजमध्ये. डॉक्टर अडसूळ आहेत आमचे, त्यांनी सुद्धा सिंथेटिक हार्मोन वापरून बेटा प्लेन जो आपला फायटोफिश म्हणतो त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे अजून बऱ्याच जणांनी कोणी सी हॉर्सवर काम केलेलं आहे, सी हॉर्सचा रिसर्च केलेला आहे. कोणी डॉफ रेनबो फिशवर काम केलं आहे, त्याचं ग्रोथ अँड सर्वायवल. कोणी पर्ल गोरामीवर काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे झेब्रा डॅन्युएच्यावर लिपिड सोर्सेस आणि त्याचे लेवल्स त्याच्या प्रजनन क्षमतेवर कसा इफेक्ट करतात त्याच्यावर सुद्धा काम केलेलं आहे. तर असे वेगवेगळे रिसर्च आपल्या इथे चालू असतात कॉलेजमध्ये आणि आपल्या संशोधन केंद्रांमध्ये. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, जे हा सुद्धा आपल्या शोभवंत माशाच्या इंडस्ट्रीमध्ये मोठा विषय आहे किंवा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण संशोधन करत असतो. वेगवेगळ्या ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरून कसं कळंबाची ग्रोथ चेक केलेले म्हणजे संशोधन करून त्याची कशी ग्रोथ चांगली होते किंवा त्याचा लाईटचा कसा त्याच्यावर इफेक्ट होतो याच्या संदर्भात सुद्धा संशोधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरून व्हॅलिसिनेरियाच्या ग्रोथवर कसा फरक पडतो याचा सुद्धा अभ्यास झालेला आहे. त्याप्रमाणे लाईट इंटेन्सिटी ऑफ फॉर ग्रोथ अँड बायोमास ऑफ व्हॅलिसिनेरिया स्पीसीज याच्यावर सुद्धा अभ्यास केलेला आहे पाटील सरांनी. हा TMBRSला अभ्यास झालेला आहे. त्याचप्रमाणे मग लाईव्ह फूड ऑर्गॅनिझम जो सगळ्यांचा जो आहे की वेगवेगळ्या आपण सगळ्यांना आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा सगळ्यांची जी कन्स्टंट आहे म्हणजे अडचण आहे ती लाईव्ह फूड मिळत नाही.
तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे काय कायरोनॉमिड लाडमीवर अभ्यास झालेला आहे. काही आम्ही सुरमी प्रोसेसिंग मधून वेस्ट वॉटर वापरून कसं आपल्याला चांगल्या प्रकारे लाईव्ह फूड तयार करता येऊ शकतं, कारण रत्नागिरीमध्ये सुरमी वॉटर मिळतं, तर त्याच्यातून पण कसे लाईव्ह फूड तयार करता येऊ शकतं याच्यावर संशोधन झालेलं आहे. नंतर दुसरा जे सोशल सायन्समध्ये जे आम्ही विस्तार शिक्षण विभागात काम करतो, तर आम्ही सुद्धा यामध्ये टेक्निकली ऍक्च्युअल ब्रीडिंग किंवा ग्रोथ आणि ते काम करत नसोल तरी दुसरे जे विषय आहेत, जसे डॉक्टर संदेश पाटील यांनी इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ ऑर्नामेंटल फिश ट्रेनिंग प्रोग्राम्स याच्यावर काम केलेलं आहे. याच्यामध्ये की आपल्या जे काय आम्ही ट्रेनिंग घेतो, आमचे 40 संशोधन केंद्र जे आहेत तिथून आम्ही ट्रेनिंग देत असतो. वेगवेगळे फार्मर, नवीन फार्मर येत असतात, तर त्यांनी खरोखरच बिझनेस सुरू केला आहे की नाही, त्यांच्या काय अडचणी आहेत, या सगळ्या गोष्टींवर आम्ही अभ्यास केलेला आहे. दुसरा आमचा एक स्टुडंट आहे ऋषिकेश भाटकर यांनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्नामेंटल फिश एंटरप्राइजेस ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही संशोधन ऑर्नामेंटल युनिट्स आहेत त्याचा अभ्यास करून त्याचं मार्केट स्ट्रक्चर काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, कुठले कुठले मासे वापरतात, किती वेळ दुकानं चालवतात, या सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल ज्या गोष्टी आहेत त्या सगळा अभ्यास त्यांनी केलेला आहे. माझा जो पीएचडीचा रिसर्च मी सुरुवातीला सांगितलं की जनरल अनालिसिस ऑफ ऑर्नामेंटल फिश प्रोडक्शन युनिट, याच्यामध्ये महिलांचा सहभाग, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची केलेली कामे ऑर्नामेंटल शेतीमध्ये, त्यांच्या काय अडचणी आहेत, ते किती तास खर्च करतात, याबद्दल मी पूर्ण संशोधन याच्यामध्ये केलेलं. त्याचप्रमाणे आमच्या विद्यापीठाची जी वेगवेगळी रिकमेंडेशन आहेत ती आता वाचायलाच लागतील, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की कुठले कुठले रिकमेंडेशन आपण गव्हर्नमेंटला दिलेले आहेत, जेणेकरून ती आपल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत गव्हर्नमेंटच्या मार्फत पोहोचतील. त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल फिश पोलिसा लॅटिनासाठी हे जे प्रोटीन लेवल्स दिलेले आहेत की कलर पॅटर्न अँड फिन शेप इन ऑर्नामेंटल फिश पोलिसा लॅटिना, याच्यामध्ये प्रोटीन लेवल 35, लिपिड लेवल 6%, कार्बोहायड्रेट 15% आणि डेली रेशन ऑफ 9% ऑफ बॉडी वेट, असं रिकमेंडेशन आपण त्या एका फिशसाठी दिलं होतं. हा जो फिश असं जेव्हा रिकमेंडेशन आपण देतो तेव्हा आपण त्याच्यावर 2 ते 3 वर्ष काम करतो. 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स देऊन त्याला वेगवेगळ्या प्रकार म्हणजे ट्रीटमेंट्स देऊन त्याचं अनालिसिस करून, स्टॅटिस्टिकल अनालिसिस करून आपण एका कन्क्लुजनवर पोहोचतो आणि त्यातून आपण हे रिकमेंडेशन देत असतो. तर अशा प्रकारे आम्ही रेड ज्वेल सिचिलीवर सुद्धा पीएच साठी रिकमेंडेशन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑरेटस फिश साठी सुद्धा पीएच, ऑस्कर साठी सुद्धा पीएच, म्हणजे काही ठिकाणी ग्रोथ साठी असेल, काही ठिकाणी एग हॅचिंग साठी असेल, म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटर्स मध्ये आपण रिकमेंडेशन दिलेले आहेत गव्हर्नमेंटला. त्याचप्रमाणे सोटेल फिश साठी हे जे रिकमेंडेशन आहे ते मुळद्यातून आपलं जे फिशरी रजिस्ट्रेशन मूळ जे आहे तिथून काही रिकमेंडेशन जे आहेत, त्याच्यामध्ये सोटेल सीड साठी किती नंबर आपण सोडले पाहिजेत केज मध्ये तर चांगली ग्रोथ होईल, तर ते त्याप्रमाणे, आणि त्यांचं ग्रोथ त्यांच्या चांगल्या वाढीसाठी किती टक्के बॉडी वेट मध्ये खाद्य द्यायला पाहिजे याच्या संदर्भात रिकमेंडेशन दिलेलं आहे. गोल्डफिश साठी किती साईज केज मध्ये सोडली पाहिजे, त्याच्यामुळे चांगलं ग्रोथ होईल आणि त्याच्यातून आपल्याला चांगला नफा मिळवता येईल. त्याचप्रमाणे व्हॅलिसनेरिया ॲक्वॅटिक प्लांटसाठी सुद्धा चांगल्या वाढीसाठी रिकमेंडेशन दिलेलं आहे. हे आपलं मी मग सांगितल्याप्रमाणे मुळद्याचं संशोधन केंद्र आहे. पूर्ण ही बिल्डिंग ही डेडिकेटेड आपल्या शोभिवंत माशाच्या प्रजनन शोभिवंत माशाचं संशोधन आणि प्रशिक्षणासाठी बांधलेले आहे. हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा डीपीडीसी जी म्हणतो आपण, जिल्हा प्लॅनिंग कमिटीने ही बिल्डिंग दिलेली आहे आणि तिथे अशा डेडिकेटेड फॅसिलिटीज मी खाली बघू शकता. पॉन्ड आहेत, फार्म आहेत, केजेस आहेत, वेल स्ट्रक्चर्ड प्रशिक्षण हॉल आहे आणि तिथे असे प्रशिक्षण होत असतात. तर इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तरी खूप चांगली फॅसिलिटी तिथे सध्या डेव्हलप झालेली आहे. तिथून सुद्धा आपल्याला सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आपल्याला जी रिकमेंडेशन आपल्या दिलेली आहे त्याच्यामध्ये शॉर्ट टेल आणि फ्लॅट फिश साठी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरलेल्या, म्हणजे ऑइल पाम आहेत, मँगो स्टिक्स, कोकोनट, या सगळ्या गोष्टी नॅचरल सबस्ट्रेट म्हणून वापरलेले आहेत. जे आपण म्हणतो की आर्टिफिशियल सबस्ट्रेट वापरतो गोल्डफिश, शॉर्टटेल आणि फ्लॅट फिश मध्ये, तसंच यांनी या सगळ्यावर रिसर्च करून त्याचं रिकमेंडेशन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे सिंथेटिक हार्मोन आहेत त्याचं किती इंजेक्शन दिलं पाहिजे आपल्या माशाला, जो फिश आहे डाउनी किस्ना फिलेमोस्टा या फिशसाठी दिलेला आहे.
त्याचप्रमाणे टँजेरिनसाठी रिकमेंडेशन दिलेलं आहे की त्यांना किती वेळा आरटीएमआयन आपल्याला दिली पाहिजे, त्याच्यामध्ये किती टक्के प्रोटीन असलं पाहिजे, याच्या संदर्भात सुद्धा संशोधन करून त्यांनी ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे फ्लॅटीफिशसाठी कुठली स्टॉकिंग डेन्सिटी चांगली असेल तर त्यांनी ते स्टॉकिंग डेन्सिटीचं रिकमेंडेशन दिलेलं आहे. गोल्डफिश रेअरिंगसाठी किती नंबर पर क्युबिक मीटर स्टॉकिंग केलं पाहिजे पॉलिथिन लायनिंग पॉन्डमध्ये, याच्यासाठी रिकमेंडेशन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सिंथेटिक हार्मोनचं रिकमेंडेशन दिलेलं आहे. अशी वेगवेगळी रिकमेंडेशन मी तुम्हाला सांगत गेलो तर भरपूर रिकमेंडेशन आहेत जे आम्ही दरवर्षी मीटिंगमध्ये आम्ही देत असतो गव्हर्नमेंटला आणि ती तिथून सगळीकडे प्रसारित केली जातात. याच्यामध्ये या सगळ्या संशोधनातून शेवटी आम्हाला पेटंट किंवा जे काही कॉपीराईट आपण मिळवू शकतो. याच्यामध्ये पूर्वी आमचं जुनं एक जे फिश फीड पूर्वी तयार केलेलं आहे, म्हणजे जुनी गोष्ट आहे पण एक कॉलेजमधूनच फिपी म्हणून नावाचं फिश फूड आपण डेव्हलप केलं होतं. जुने जे लोक आहेत त्यांना ते माहीत असेल. त्याचप्रमाणे गौरी शेला जे आहेत त्यांनी मॅच्युरिटी आणि स्पॉनिंगसाठी फीड एंजल फिशचं तयार केलेलं आहे. तर त्याचं पेटंट त्यांना मिळालेलं आहे. हे पेटंट सर्टिफिकेट आपण इथे दाखवतो. त्याचं पेटंट तयार केलेलं. त्याचप्रमाणे सोशल सायन्समध्ये जो माझा रिसर्च होता त्याच्यातून हे आपण कॉपीराईट मिळवलं होतं की जेंडर स्टडीसाठी कुठलं टूल आपण तयार केलं पाहिजे, तर ते कॉपीराईट आपण या संशोधनातून इथे मिळवलेलं आहे. तर अशा प्रकारे संशोधन इथे कॉलेज लेवलला विद्यापीठात चालतं. तर या संशोधनाच्या याच्यातून आपल्याला शोभवंत मत्स्य शेतीच्या विकासासाठी काय धोरण असलं पाहिजे, म्हणजे काय जे पॉइंट्स आहेत ते डिस्कस केले पाहिजेत किंवा त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे. तर आता हे मी इंग्रजीतच लिहिलंय पण हे सगळे महत्वाचे पॉईंट आहेत जे सगळ्या फोरममध्ये डिस्कस होतो, सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये डिस्कशन होतात. या सगळ्या पॉलिसीजमध्ये आपण सुरुवात केली तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक, जे म्हणजे आपल्याला प्रजननक्षम मासेची ब्रूड बँक तयार करणं खूप महत्वाचं आहे. जे आपण एखादी स्टेन मेंटेन करायची असेल तर त्याचा चांगला ब्रूड स्टॉक असला पाहिजे. तर आज तोच चर्चा सकाळी पण त्याच्यावर झाली होती, कशी स्टेन मेंटेन करायची वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टीवर फोकस झाला पाहिजे की आपल्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन चांगला ब्रूड स्टॉक कसा डेव्हलप करता येईल. कुठल्या आता शोभवंत मत्स्य शेतीमध्ये भरपूर मासे आहेत, तर कुठला मासा म्हणजे वाटून घेतले पाहिजेत की रत्नागिरीमध्ये एंजल चांगला होत असेल, सिंधुदुर्गामध्ये दुसरा मासा चांगला होत असेल, मुंबईला दुसरा होत असेल, तर त्याप्रमाणे वेगवेगळी ब्रूड बँक्स आपण तयार केल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये सुद्धा त्याला फोकस दिलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स म्हणजे सपोर्ट केलेले आहेत, त्याला फायनान्शियल असिस्टन्स सबसिडी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी तिथे ब्रूड बँकसाठी केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑर्नामेंटल होलसेल मार्केट्स, जसं सकाळी पण चर्चा झाली की आपलं अनऑर्गनाइज आहे, आपली इंडस्ट्री ऑर्गनाइज झाली पाहिजे. त्याच्यासाठी एस्टॅब्लिश म्हणजे सगळीकडे होलसेल मार्केट्स तयार झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स युनिट तयार झाले पाहिजेत, कारण फक्त मासे नाही तर झाडं, इतर जे खेळणी आहेत त्याच्या इंडस्ट्री असतील, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तयार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डेव्हलप केल्या पाहिजेत. प्रमोशन ऑफ ऑर्नामेंटल फिश फेअर अँड शोज, हे आता मोठमोठ्या शहरांमध्ये असे शोज होत असतात. मुंबईला आता ऑर्नामेंटल फिश शोज किंवा फिश फेअर्स होत असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला जे हॉबीस्ट आहेत, जसं आपण म्हणतो की सेकंड लार्जेस्ट हॉबी आहे, तर याच्यामध्ये अशा हॉबीसाठी जिथे जिथे मेट्रो सिटीजमध्ये पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी असे शोज किंवा फेअर्स ऑर्गनाईज केले पाहिजेत. त्याचप्रमाणे ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स, जसे आता आपण जनरल ट्रेनिंग घेतोय पण याच्यामध्ये स्पेसिफिक एका माशावर 3 दिवसाचं 5 दिवसाचं डिटेल ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. ब्रीडिंग असेल तर फक्त ब्रीडिंगवरच ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. लाईव्ह फूड प्रोडक्शनवर असेल तर लाईव्ह फूडवरच फक्त ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. तशा प्रकारे स्पेसिफिक ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग्स आणि स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डोमेस्टिक ॲक्वेरियम फॅब्रिकेशन आणि ॲसेसरीज, म्हणजे जे काही इतर गोष्टी लागतात जसे खेळणी असतील, झाडं असतील, एरिएटर्स असतील, त्याचं जे काही ॲसेसरीज सगळी जी आहे ती पण त्याचं सगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो बाहेरून मोस्टली चायनातून किंवा इतर देशातून इम्पोर्ट होतोय. तर तो कसा आपल्याला कमी करता येईल, त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याच्यासाठी आपल्याला पॉलिसीज बनणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट ऑफ कन्सेप्ट ऑफ पब्लिक प्रमोशन ऑफ ऑर्नामेंटल फिशरीज, म्हणजे जसं आता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये सुद्धा सांगितले की वेगवेगळे पब्लिक ॲक्वेरियम झाले पाहिजेत. इव्हन स्कूल लेवलला प्रत्येक शाळेमध्ये
छोटे छोटे ॲक्वेरियम झाले पाहिजेत, प्रत्येक म्युनिसिपल काउन्सिलमध्ये ॲक्वेरियम झाले पाहिजेत, असे पण त्यांचं हे आहे, प्रमोशन आहे ऑर्नामेंटल फिशरीजसाठी. तर त्या गोष्टी सगळ्या तिथे डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर गोड्या पाण्यातील शोभंत मत्स्य शेतीबरोबर डेव्हलपमेंट ऑफ मरीन ऑर्नामेंटल फिशरी, म्हणजे समुद्रातील मासे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि समुद्रातील माशांचं रंगीत माशांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणू शकता तुम्ही, मोठ्या प्रमाणात संशोधन झालं पाहिजे. आणि ते सुद्धा आज मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वगैरे तुम्ही बघाल तर मरीन ऑर्नामेंटल टँक हे खूप मोठं आकर्षण आहे. आज कोचीनला जे सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी वेगवेगळ्या आपल्या सागरी माशांच्या सुद्धा, सागरी शोभंत माशांचं सुद्धा संशोधन करून त्याची प्रजनन पद्धती विकसित केलेली आहे. तर आपल्याकडे सुद्धा तसे ट्रेनिंग घेऊन, जसं सकाळीच एक चर्चेचा विषय झाला होता केरळाच्या माशाबद्दल, तसं इतर मासे जे आहेत जे मार्केटमध्ये आहेत, तर त्याचे ट्रेनिंग घेतले गेले पाहिजे. तर आपल्याकडे शोभंत माशाचा हा जो बिझनेस आहे तो डेव्हलप होण्यासाठी त्याची मदत होईल. तर या सगळ्या मिशनमध्ये जर एकत्रित आपण हे केलं, संशोधन केलं किंवा याच्यावर फोकस केला, तरच आपल्या शोभंत मत्स्य शेतीच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. थँक्यू. माझ्याकडून एवढं सांगायचं होतं. काही प्रश्न असतील तर प्लीज. माझा फोन नंबर आणि ईमेल आयडी आहे. जर याच्या संदर्भात काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता. रिसर्च पेपर तुम्हाला कॉपी मिळू शकेल. तुम्ही जर आमच्याकडे जरी रिक्वेस्ट केली तरी मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, किंवा आपल्या कॉलेज लायब्ररीमध्ये हे सगळे जे संशोधन प्रबंध आहेत, आपण थेसिस म्हणतो, ते सगळ्या कॉलेज लायब्ररीमध्ये आहेत इथे आपल्याकडे, आणि ऑनलाईन सुद्धा मिळू शकतात.